बार्शी तालुक्यातील रातंजन येथील 18 महिलांची विविध फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महिलांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। हे आंदोलन वैशाली महादेव डोलारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार राणी मधुकर काटकर हिच्यासह काही फायनान्स प्रतिनिधींनी संगनमत करून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांकडून कागदपत्रे घेतली। त्यानंतर त्यांच्या नावावर परस्पर अनेक कर्जे काढून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप 13 जणांविरुद्ध करण्यात आला आहे। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून